शहरातील करपे एस्टेट येथे आज दुपारी 2च्या सुमारास नितीन कोरडे यांच्या घरात अचानक आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये होतीये। घटनेच्या वेळी घरात 2 लहान मुली एकट्या होत्या। कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या मनीषा कोरडे यांनी घरातून येणारा धूर आणि जाळा पाहताच तात्काळ घराकडे धाव घेतली। 2 नाती घरात अडकल्या असल्याचे लक्षात येताच त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट आगीमध्ये शिरून दोनही मुलींना बाहेर काढण्यात यश मिळवलं। या धाडसी बचाव कार्यादरम्यान मनीषा कोरडे यांच्या चेहऱ्यावर व शरीरावर भाजल्यामुळे गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्परतेने मदतकार्य करत आग विझवण्यास सुरुवात केली आणि जखमी मनीषा कोरडे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत। घटनास्थळी माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, दिलीप गोसावी तसेच करपे एस्टेट परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन बचाव कार्यात सहकार्य केलं। त्यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळल्याचं स्थानिकांनी सांगितलं। घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पुढील तपास सुरू आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।